तिकडे वर्धा तालुक्यामध्ये जोरदार पावसानं नाल्यांना पूर आला। शेतामध्ये पाणी जाऊन पिकांचं नुकसान झालं। आर्वी तालुक्यातील दहेगाव शिवारामध्ये शेताचे बांध फुटून पाणी शेतात शिरलंय। शेतातील पिकांची परिस्थिती पाहून शेतकरी हवालदिल झाले, तर पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर वर्धा तालुक्यामध्ये जोरदार पावसानं नाल्यांना पूर आला। शेतामध्ये पाणी जाऊन पिकांचं नुकसान झालं। आर्वी तालुक्यातील दहेगाव शिवारामध्ये शेताचे बांध फुटून शेतामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे आता शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं दृश्य देखील आपण पाहतोय। वर्ध्यामधील ही दृश्य आहेत। का मोठा पूर गेला आहे। पुरामुळे बांध फुटले, वावराचे मोठमोठे नुकसान झाले आणि शेतामध्ये खूप सारा माती, गाय, गोटे, माती याच्यामुळे पूर्ण पीक दबले गेला आहे आणि शेत खड्डून गेला आहे। शेताले नदीचं स्वरूप आलं आहे। पूर्ण पराठी आणि सोयाबीन वाहून गेलेलं आहे। सोयाबीन आणि पराठीची भरपाई आणि शेतामध्ये जे गोटे माती आले आहे, नद तयार झाली आहे, हे दुरुस्त करून हे मागणी आहे आमची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।